अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनआयसीयू कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू। या घटनेनंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत येऊन पाहणी केली नाही किंवा मृतक बाळांच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केलं नाही असा आरोप प्रहारच्या वतीने करण्यात आलाय। पालकमंत्र्यांनी आज किंवा उद्यापर्यंत अमरावतीत येऊन मृतक बाळांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन न केल्यास यापुढे पालकमंत्र्यांचा कोणताही कार्यक्रम अमरावतीत होऊ देणार नाही आणि त्यांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आलाय। खूपच दुःखदायी आणि वेदनादायी असं 3 नवजात बाळांचा दुर्दैवी असा डफरीन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे। पण हे जिल्ह्याचे जे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी या घटनेची गांभीर्य यांना समजलं नाही काय? त्यांनी या घटनेच्या थोडीसही या घटनेचं गांभीर्य जर लक्षात असतं त्यांनी काल यांनी भेट दिली असती आपल्या डफरीन हॉस्पिटलला आणि आई वडिलांचं सांत्वन केलं असतं। या घटनेमध्ये काय काय घडामोडी घडल्या आहे, ही चूक कोणाची आहे याची त्यांनी माहिती घेतली असती आणि तत्काळ FIR करायला लावलं असतं। पण त्यांना कुठलंच याचं गांभीर्य दिसत नाही आहे। फक्त एका नॉमिनल त्यांनी असं पालकमंत्री पद घेतलेलं आहे आणि अमरावती जिल्हा हा त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे। असे आम्हाला वाऱ्यावर सोडणारे पालकमंत्री जे आमचे पालकच नाही ते आम्हाला पालकमंत्री नको आहे आणि त्यांनी इथं जो आम्ही जर याच्यानंतर असं पाऊल ठेवलं तर आम्ही त्यांचं पाऊल अमरावती शहरात पडू देणार नाही। पालकमंत्री हा स्थानिक असला पाहिजे हे यातून सिद्ध झालेलं आहे। कारण काय होतं की पालकमंत्री महोदय हे अमरावतीमध्ये तसे अनेक वेळा अनेक कार्यक्रमाला येतात, पण कदाचित कालची घटना त्यांची लेखी इतकी महत्वाची नसेल किंवा त्याची दखल घ्यावीशी त्यांना वाटली नसेल। हा संवेदनशीलतेचा भाग आहे, प्रत्येकाच्या वैचारिक संवेदनशीलतेवरती अवलंबून आहे। मी आज पेपरला वाचलं की माननीय पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरशी बोलले, आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलले, परंतु आमचा प्रश्न हा आहे की जर कोल्हापूर मुंबईवरनं आरोग्यमंत्री तातडीने येऊ शकतात तर नागपूरवरनं पालकमंत्री महोदय काय येऊ शकत नाही? अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिट वरून आता जिल्हा शल्य चिकित्सक आणि बांधकाम विभाग आमने सामने आलेत। फायर ऑडिट कडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी केला होता। मात्र विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। फायर ऑडिट साठी एजन्सी नेमण्यात आली होती आणि गेल्या आठवड्यात फायर सर्व्हिसच्या कंत्राटदाराने रुग्णालयातली यंत्रणा सुरू आहेत की नाही याची तपासणी केली होती असा दावा शेंडे यांनी केलाय।